नमस्कार. आज 23 डिसेंबर 2025. तर आज समाजामध्ये जिकडे तिकडे एकच विषय चालू आहे, दहशत. बिबट्या बिबट्या बिबटे सगळीकडे दिसायलेत. नाशिक, पुणे, कोल्हापूर, अजून कुठे कुठे दिसू लागलेत, हो ना. तर त्यासंबंधी ह्या बिबट्यावर मी अनेक लेख लिहिलेत. त्यातला हा एक छोटा लेख मला सुचला, तो मी वाचून दाखवतो आपणास. ह्या लेखाचं नाव आहे पुणेरी बिबट्या. पुणेरी बिबट्या. आता हे बिबटे कोणत्या गावात कधी दिसतील सांगता येईना. चक्क पुणे शहरात आता त्यांचा हैदोस सुरू झाला आहे. पुण्यामध्ये बिबटे. पुण्यातील एका निर्जन ठिकाणी 2 बिबटे एका मारलेल्या डुकरावर ताव मारीत बसले होते. थोड्याच वेळात तिथे बाहेर गावून तिसरा एक बिबटे आला, पाहुणा. त्याला वाटले की हे 2 बिबटे आपल्याला आता थोडा खाण्याचा आग्रह करतील, पण तसे काहीच झाले नाही. भोजन करणाऱ्या त्या दोघांपैकी एक जण या नवीन आलेल्या पाहुण्या बिबट्याला म्हणाला, या या, केव्हा आलात? तुमचे जेवण वगैरे झालेच असेल, बसा थोडा वेळ, आमचं आत्ता जेवण होईल. हे ऐकून तो नवीन पाहुणा बिबट्या थोडा हिरमुसला. त्याला खरं तर भूक लागली होती, पण आता तुम्ही जेवण करूनच आला असाल असं म्हणल्यावर काय बोलणार. मग त्याचे खरे कारण त्याच्या लगेच लक्षात आले, त्या पाहुण्या बिबट्याच्या. आणि तो त्या दोन्ही बिबट्यांना म्हणाला, हो हो, तुम्ही आता इथं पुण्यामध्ये आलात नाही का? इथल्या पुणेकरांची तुम्हाला आता हवा लागली हे मी ओळखलं, कारण इथे आल्यानंतरच तुम्ही मला जेवलाच असाल किंवा काही हवं का असं मला विचारता. वा वा, पुण्यातील लोकांचा चिकटपणा पुण्याला आल्याबरोबर तुमच्यामध्ये उतरला. यालाच म्हणतात खरा पुणेकर बिबट्या, खरी काटकसर. जेव्हा जेव्हा मी नंतर येतो, एवढं बोलून तो बिबट्या निघून गेला. पुण्यामध्ये येऊन या 2 बिबट्यांना एकच दिवस झाला होता, पण त्या एकाच दिवसात ते दोघेजण खरे पुणेरी बनले बिबटे. आता थोडा असर होणारच की. पुण्याची हवा लागायला काय वेळ. घरात आलेल्याला जेवण तर सोडाच, चहासुद्धा द्यायचा नाही, ही या पुण्यातली लोकांची सवय या 2 बिबट्यांना कशी माहीत दिली कोणास ठाऊक. पण त्यांना थोडा वाण नाही पण गुण लागला. पुणेरी बिबटे.